नीट 2025 में आरसीसी के सफल छात्रों का भव्य स्वागत। लातूर में निकाली गई विजय यात्रा। छात्रों का ढोल ताशों के साथ सम्मान। आरसीसी का सराहनीय उपक्रम। मोटे गांवकर सर की अगुवाई में आरसीसी ने फिर दिखाए कमाल। छात्रों ने टफ पेपर में भी लहराया परचम। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। नीट 2025 के रिजल्ट में प्राध्यापक शिवराज मोटे गांवकर के आरसीसी के छात्रों ने बड़ी प्रगति करते हुए एक ऐतिहासिक रिकॉर्ड बनाया है। हाल ही में नीट 2025 का परिणाम घोषित हुआ, जिसमें लातूर के प्राध्यापक शिवराज मोटे गांवकर सर के नेतृत्व में चल रहे आरसीसी ने एक बार फिर अपनी सफलता की परंपरा को कायम रखा। 600 से अधिक अंक प्राप्त करने वाले गुणवंत विद्यार्थियों का जश्न मनाने के लिए संस्था की ओर से लातूर शहर में भव्य मिरवनूक निकाली गई। ढोल ताशों की गूंज, फटाकों की चमक और पूरे शहर में उत्सव जैसा माहौल नजर आया। छात्रों के शानदार प्रदर्शन पर उन्हें आरसीसी की टीम द्वारा सम्मानित किया गया। आरसीसी के संचालक प्राध्यापक शिवराज मोटे गांवकर ने बताया कि इस बार का नीट पेपर बेहद कठिन था। इसके बावजूद छात्रों ने अथक मेहनत करके ये सफलता हासिल की। उन्होंने ये भी कहा कि संस्थान ने पूरी ईमानदारी से पढ़ाया और छात्रों में उनके पालकों ने मेहनत में कोई कसर नहीं छोड़ी। इस उपलब्धि पर छात्रों के पालकों ने आरसीसी की पूरी टीम को बधाई दी और आभार व्यक्त किया। 2025 चा आत्ताच रिझल्ट लागला आणि खूप यावर्षी पेपरचं वैशिष्ट्य म्हणजे फिजिक्सचा पेपर खूप अफलातून टफ होता। मी मागच्या 23 वर्षापासून शिकवतोय, असा फिजिक्सचा पेपर कधी टफ आला नव्हता। फिजिक्सच टफ नव्हतं, केमिस्ट्री पण लेंदी होतं, बायोलॉजी पण लेंदी होतं। अशा परिस्थितीत सुद्धा लातूरच्या आरसीसीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे खूप असं मिरॅकल रिझल्ट दिलेला आहे। सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन, त्यांच्या गुणवंत पालकांचे अभिनंदन, कारण गुणवंत पालकांचाही त्याच्यामध्ये सिंहाचा खूप मोलाचा वाटा आहे आणि आरसीसीने जो म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करून गेला, मला वाटतं ह्या तिघांचंच हे यश फलित, विद्यार्थी, पालक आणि आरसीसी, त्यांच्या पूर्ण आरसीसी टीमचं हे यश असं मला वाटतंय। आणि जवळपास ज्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी 710 मार्क होते, त्याचा रँक होता नियर अबाउट 1400। यावर्षी ज्याला 598 मार्क आहेत, त्याचा रँक 1400 आहे। जवळपास 130 मार्काचं यावरची फ्लक्च्युएशन आहे। म्हणजे फिजिक्सचा पेपर टफ निघाल्यामुळे, बायोलॉजी लेंदी असल्यामुळं मला असं वाटतंय मागच्या वर्षी एमबीबीएस क्लोज झालं तर नियर अबाउट 636 मार्काला, तर यावर्षी एमबीबीएस क्लोज होते नियर अबाउट 490 मार्काला। इतका डिफरन्स पडतोय। मला असं वाटतंय की आरसीसीने तर आमचा जो पॅटर्न आहे की आमच्या टेस्ट सिरीज असतील, पुन्हा आमच्या अग्निपथ राऊंड असतील, विजयपथ राऊंड असतील, पुन्हा विद्यार्थ्यांनी याच्या खूप मेहनत केली अतोनात। जसं आम्ही विद्यार्थ्यांना पाहतो यांच्यासाठी पुन्हा असं लाईन ट्रेल विद्यार्थ्यांनी केलं होतं, पण फिजिक्सचा पेपर पहिल्यांदाच असा वेगळा पडला, तर आणखी हा रिझल्ट खूप जबरदस्त आला। तरी महाराष्ट्रामध्ये नंबर 1 रिझल्ट आरसीसीनं दिलेला मला असं वाटतं। जवळपास 600 पेक्षा जास्त 6 गुणवंत विद्यार्थी आहेत, नियर अबाउट 500 पेक्षा जास्त जवळपास आतापर्यंत 488 गुणवंत विद्यार्थी आहेत। म्हणजे असा मिरॅकल रिझल्ट आहे मला असं वाटतंय। मला वाटतं याच्या मागे सगळ्यात मोठी यशाची गुरुकुल विद्यार्थ्यांची मेहनत। आम्ही तर सगळी शिकवतोच, आम्ही आरसी टीम मेहनत करतोच, पण विद्यार्थी खूप लातूर म्हणजे सगळेच आरसीसी पॅटर्नमध्ये सगळ्या ब्रांच असतील, लातूर असेल, नांदेड असेल, संभाजीनगर, पुणे, अकोला, कोल्हापूर, विद्यार्थी खूप मेहनत करत आहेत। हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं फलित आहे असं मला वाटतंय। नक्कीच हे विद्यार्थ्यांचं यश आहे असं मला वाटतंय। तर माझं नाव सृष्टी भगवानराव खरात, मी बुलढाणा जिल्ह्यातली आहे आणि यावर्षीचा नीटचा पेपर सगळ्यांनाच माहिती आहे खूप टफ होता, की माझ्या पण ओळखीतले सगळेच जवळपास पेपर झाले खूप रडत होते, पण रँक्स त्यांनी म्हणजे पेपर टफ असल्यामुळे तसेच मार्क्स पण सगळ्यांचेच कमी आले, तर रँक खूप चांगली आली आहे, त्याच्यामुळे सगळे खुश आहेत। आणि आजच्या सेलिब्रेशनमध्ये आम्हाला खूप छान वाटलं। आम्हाला त्या मिरवणुकीमध्ये आमच्या मेहनतीचे जे फळ आम्हाला भेटलेलं आहे त्याचं सेलिब्रेशन होतं, तर त्याचं सगळं फळ आम्हाला भेटल्यासारखं वाटलेलं आहे। सर, आरसीसी सर्व स्टाफ, सर आणि आमचे पालक आणि सगळ्या स्टुडंट्सची मेहनत। थँक्यू। माझा मुलगा आर्यन प्रदीप मेहरे, याला नीट 2025 मध्ये 610 गुण आलेला आहे आणि 806 त्याचा ऑल इंडिया रँक आलेला आहे। तर मी हे सर्व याचे श्रेय आरसीसी मोटेगावकर सरांना आणि आरसीसी टीमला देते, कारण त्यांनी पूर्ण वर्षभरात खूप याच्याकडून करून घेतलं आणि त्यांनीही तेवढाच वेळ दिला। तर त्या म्हणजे आरसीसी टीम आणि मोटेगावकर सर यांचे मी खूप खूप आभारी आहे। खूप म्हणजे असं मन भरून आलं की हा क्षण खरंच जीवनात म्हणजे असं डोळ्यांनी पहिल्यांदाच पाहिला, तर खूप खूप आनंद झालेला आहे। माझा मुलगा कन्हैया नरेश खंदारे, तर ह्याला हा महाराष्ट्रामध्ये पहिला आहे, मला 632 मार्क आहेत। मी आज प्राऊड फील करते माझ्या मुला, आणि हा विशेष म्हणजे हा फ्रेशर आहे माझा मुलगा, आणि ह्याचं श्रेय जाते
RCC आणि विशेष म्हणजे प्राध्यापक मोटेगावकर सरांना आणि त्यांच्या टीमला. त्यांच्यामुळे माझा मुलगा आज इथपर्यंत आहे. पॅरेंट्स म्हणून माझा मुलगा विशेष म्हणजे हॉस्टेलला होता, राहायला हॉस्टेलला होता आणि ह्याची 10वी झाल्यानंतर का कोणती साईड निवडावी हा प्रश्न. नंतर ह्यानं साईड निवडली. मला डॉक्टर व्हायचं आहे म्हणलं. डॉक्टर व्हायचं असेल तर मग कुठं घ्यावं ॲडमिशन. ह्याचा शाहूला पण नंबर लागला होता आणि RCCला पण. नेमकं कोणतं चॉईस करावं. सरांचा रिझल्ट बघून आम्ही RCC चॉईस केलं. ह्याच्या अगोदरचा रिझल्ट पाहून RCC चॉईस केलं. RCC मध्ये ह्याची खूप तयारी करून घेतली सरांनी. कहाँ से आप? उदगीर से आए हैं. बच्चे आपके RCC में? हाँ जी, RCC में क्यों लिया था आपने एडमिशन RCC में? मोटेगांवकर सर का रिजल्ट अच्छा, उनकी मेहनत और स्टूडेंट की मेहनत को हमने बोले थे इफ्रा को कि दूसरे इंस्टीट्यूट की टेस्ट सीरीज लेने के लिए, कि नहीं, उसको इतना मोटेगांवकर सर पे भरोसा था कि वो बोली कि नहीं, मेरे को अपने ऊपर फुल कॉन्फिडेंस है और मोटेगांवकर सर पे बोले नहीं ली वो. डेली टेस्ट होते थे उनके, पेरेंट्स को इन्फॉर्मेशन होती थी उसकी. आज कैसा फील कर रहे हैं आज जो सेलिब्रेशन हुआ? प्राउड हो रहा है. क्या नाम? कुणाला हे का संभाजीनगरमध्ये माझा नातू आहे. बरं. तो 10वीला त्याला खूप मार्क पडले होते. मला असं वाटलं माझ्या मुलांनी काही असे शिक्षण साधे घेतलेले पण नाताने ते डॉक्टर व्हा, म्हणजे त्याची माझी इच्छा पूर्ण झाली आणि जे मला आज आनंद भेटला खूप भेटला. कशा पद्धतीने RCC तयार केलं? आता ते मला एवढं, मी शिक्षण नाही माझं त्याच्यामुळे मला काही बाकीचं काही सांगता येणार नाही. पण त्याने अभ्यास खूप केला, रात्रंदिवस अभ्यास केला आणि त्याच्या मागे माझी सुनीची मेहनत जास्त, त्याच्यामुळे मला आनंद वाटतो. सर्वप्रथम नीट 2025 मध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर त्यांच्या ह्या यशामागं RCC म्हणजे मोटेगांवकर सर पर्टिक्युलरली आणि त्यांची टीम यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. मुलं सगळीच अभ्यास करतात पण त्यांना योग्य दिशा देण्याचं काम हे गुरुजन करत असतात आणि सरांच्या टीमने हे काम खूप यशस्वीपणे केलेलं आहे आणि म्हणून एक पालक या नात्यानं ह्या विद्यार्थ्यांच्या वतीनं, सर्व पालकांच्या वतीनं मी सरांचं खूप अभिनंदन करतो आणि मनापासून आभार मानतो. RCCला इथून पुढे पण खूप मोठ्या प्रमाणावर सुयश चिंतितो आणि थांबतो. मुलीला एवढं सर, हा कुठल्याही पालकासाठी खूप मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण आहे. माझ्या मुलीला मी आजपर्यंत माझ्या परीनं तिला कुठल्याच बाबतीत कोणत्याच प्रकारचं कमी पडू तर दिलं नाही, पण तिला कधी अभ्यास कर सुद्धा मी म्हटलेलं आठवत नाही. तिने तिच्या मनाने आणि इथे आल्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाखाली तिने भरपूर मेहनत घेतली आणि त्यामुळे हे यश तिला प्राप्त झाले. म्हणून मोटेगांवकर सरांचा मी मनापासून खूप खूप आभारी आहे. माझे नाव अनंत मधुकर चरके आहे. माझे मूळ गाव हे निमगाव, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथील आहे. मुलाची 10वी झाल्यानंतर माझे इंजिनिअरिंग झालेलं असल्यामुळे मला असं वाटत होतं मुलाला IITला पाठवायचं, पण त्याची स्वतःची इच्छा शक्ती अशी होती की मला नीटच करायचं आहे. मग त्याच्यानंतर आमच्या जवळ अकोला जिल्हा आहे, तिथं बरेचसे क्लास आहे. बरं, कोणी येऊन म्हटले की ॲलनला, कोणी म्हणते बाकीचे खूप सारे काळपडणे सरांचे क्लास लावा. RCC जस्ट त्याच वर्षी तिथं आलं होतं, ओपन झालं होतं. पण आम्ही नंतर विचार केला की आपली जे ब्रांच आहे आम्हाला जवळ नांदेड, थोडा नांदेडला ॲडमिशन घेतली आम्ही. त्याच्यानंतर त्याने पहिल्याच वर्षी झालं 11वीमध्ये 60% स्कॉलरशिप मिळाली. त्याच्यानंतर 12वीमध्ये त्याला 100% स्कॉलरशिप मिळाली. त्याला 11वीमध्ये आम्हाला 1-1.5 महिन्यात समजून आले की त्याचे एवढे DTP होत होते, एवढे DTP घेतले. त्यानंतर त्याची एवढी प्रॅक्टिस करून घ्यायला आली की आम्ही समाधानी होतो. आणि त्यात लक्ष ठेवायला माझ्यापेक्षा सरांची तर आहेच, त्यांचे मेंटर होते बालाजी सर, त्यानंतर राव सरांनी, अप्पा सर, त्याचे सर्व शिक्षक मंडळींनी एवढं सहकार्य केले की कोणतीही अडचण आली तुम्ही रात्री बेरात्री कधीही कॉल करा, त्याची अडचण ताबडतोब त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लगेच सॉल्व्ह व्हायची. त्यामुळे आम्हाला बाकी कोणत्या गोष्टीत अडचण गेला नाही. आणि आणखी सहकार्य म्हणजे माझ्या पत्नीत झाले. तिने रात्र दिवस त्याच्याकडे लक्ष ठेवून ते करून घेतलं, त्याबद्दल तिच्यासुद्धा मी आभार मानतो. आणि मी मोटेगांवकर सरांचं मार्गदर्शन नेहमी व्हिडिओ पाहायचो आणि मोटेगांवकर सरांचे व्हिडिओ येतात. त्यानंतर पूर्ण RCC टीम आणि खरंच खूप मेहनत घेतली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मी आदिनाथ कुर्डेची आई आहे. माधव कुर्डे हे माझ्या पतीचं नाव आहे.
आणि मी नांदेडहून आले आहे RCC बँचमध्ये. RCCची जेव्हा 10वीला गेला माझा मुलगा तेव्हा RCCची टेस्ट परीक्षा दिलता. ते टेस्ट परीक्षा दिल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचे गुण भेटले आणि पूर्ण स्कॉलरशिप लागू झाली आणि पूर्ण दुसऱ्या पण ट्युशनचे त्यांनी परीक्षा दिला. पण आम्ही RCCचे हे पूर्ण त्याला RCC मोठेगाव सरांना त्यांची गुणवत्ता कळली आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण स्कॉलरशिप लागू केली. मग तेव्हाच आमच्या लक्षात आलं की आपण RCC हे ट्युशन निवडावं. त्यानंतर आम्ही ते RCC मध्ये ॲडमिशन घेतलं आणि पुन्हा 11वीला पास झालेला आहे, उत्तीर्ण झालेला आहे. कोणाची लग्नात अशी मिरवणूक निघत नाही, त्याच्या यशस्वी गुणाची मिरवणूक नाही, हे खूप जास्त आनंद होत आहे. असा एवढा आनंद माणूस स्वर्गात सुद्धा बघू शकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त आनंद होता. मोठेगाव सरांचं मी आभार मानते आणि त्यांच्या नांदेडच्या सर्व टीमचा आभार मानते. त्यांनी पूर्ण लक्ष दिले, ह्याबद्दल मी त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करते. अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.